परंपरा जोपासली जाते। ही देशात प्रसिद्ध अशी गोटमार यात्रा आहे। पांढुर्णा आणि सावरगाव हे दोन गावचं विभाजन जाम नदीमुळे झालंय। पांढुर्ण्यातील तरुणाचा सावरगावच्या तरुणीसोबत प्रेमसंबंधातून विवाह झाला, तेव्हा सामाजिक विरोधामुळे या वधूला सावरगावातून पांढुर्ण्याला घेऊन जाण्यास विरोध झाला। दोन गावांच्या मध्ये असलेल्या जाम नदीतच गावकऱ्यांनी गोटमार केल्याने नववर वधूचा मृत्यू झाला। या नवदंपत्याला पांढुर्ण्यामध्ये नदीकाठवर समाधी देण्यात आल्याची आख्यायिका आहे। तर राजेशाहीमध्ये पेंढारी लोकांना शह देण्याकरता गोटमार केल्याचंही सांगितलं जातं। तेव्हापासून इथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीला ही ऐतिहासिक गोटमार करण्याचा येथील नागरिकांचा प्रघात आहे। शेकडो वर्षांची प्राचीन परंपरा जोपासून ऐतिहासिक गोटमार यात्रा इथे भरत असते। सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पळसाच्या झाडांची मोठी फांदी आणून जाम नदीच्या पात्रात विधिवत पूजा अर्चा केली जाते आणि नंतर ही पळसाची फांदी पांढुर्णा येथील भक्त आणण्याकरता जाताच सावरगावचे भक्त गोटमार करून विरोध करतात आणि तेथूनच गोटमार यात्रेला प्रारंभ होतो। ती सूर्यास्तापर्यंत सुरू राहते। आणि आता दुपारच्या बातम्यांमध्ये घेऊया एक ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत।